नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कोल्हापूर यात्रेच्या पुढील भागात. काल आम्ही ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं, यमाई देवीचं दर्शन आणि ज्योतिबाची पालखी अटेंड करून रात्रीच कोल्हापूर शहरात आलो. एका हॉटेलमध्ये स्टे केला आहे आणि आज आम्ही महालक्ष्मी देवीच्या मंदिरात दर्शनाला जाणार आहोत. तर आता आमचा ब्लॉग पूर्ण बघा आणि अजून पण आम्ही काही गोष्टी ठिकाणी व्हिजिट करणार आहोत, त्याबद्दल मी आत्ताच माहिती नाही देणार. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. चला भेटूया आता डायरेक्ट महालक्ष्मी मंदिरात. तर आता आलो महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहोत आम्ही. समोरच तुम्हाला जर दिसत असेल तर मंदिर आहे. तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया, बघू किती रांग आहे काय. मंदिराच्या पश्चिम दरवाज्यातून आम्ही एंट्री घेतली आणि आलोय मंदिरात. हे मुख्य मंदिर आहे. आता आपल्याला दर्शनाला जायचं. आता बघू रांग कुठून लावायची आहे ते बघूया आणि जाऊया. गाडी दुसरा होता महालक्ष्मीच्या मंदिरातून आम्ही थेट आता निघालो आहोत भवानी मंडपमध्ये जायला. मंदिरात खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला दर्शन काही घेता नाही आलं, तर आम्ही मुखदर्शन घेऊनच निघालो. आणि सिक्युरिटी खूप टाईट होती, त्याच्यामुळे कॅमेरा आणि फोटो काढायला देखील अलाउड नव्हतं, त्यामुळे काही शूटिंग पण करता नाही आलं. तुला काय वाटतं याच्यावरती? हे चुकीचं आहे. हे खूप चुकीचं आहे की तिकडे कॅमेरा हे चुकीचं आहे की तिकडे फोटो काढायला किंवा शूट करायला अलाउड नाही आहे. मग काय करायला पाहिजे? अलाव करायला पाहिजे. कारण ड्रोन वगैरे उडवायला पण दिलं पाहिजे ना. कारण की म्हणजे समज की आता ज्यांना आठवणी म्हणून फोटो ठेवायचे असतील, त्यांना माहिती की त्यांना परत येता नाही येणार, त्यांच्यासाठी तर हे वाईट गोष्ट आहे ना. बरोबर. चला आता आपण आलो शॉपिंग करायला. शॉपिंग होणार नाही पण तरी पण भवानी मंडपला जाता जाता आम्ही मार्केटमधून चाललोय. बघू जर काही मिळालंच तर परत संध्याकाळी येऊन शॉपिंग पण करूया. खरं तर तिकडून मंदिरातूनच मागून रस्ता आहे, पण खूप तापल्यामुळे आमचे पाय भाजतात, म्हणून मग आम्ही मागून पूर्ण फिरून चाललो. आता भेटूया भवानी मंडपात. चला. तर भवानी मंडपकडे जाताना उजव्या बाजूला एक बोर्ड आहे, ज्याच्यावर तुम्हाला कोल्हापूरमधील विविध प्रेक्षणीय स्थळं बघायची असतील तर त्याची माहिती दिलेली आहे. ही आहे भवानी मंडप बिल्डिंगची बाहेरील बाजू. आणि भवानी मंडपात जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार इकडे आहे. पण तुम्ही आतमध्ये देवीसाठी ओटी वगैरे घेऊ शकता. हे प्रवेशद्वार आहे. चला आत जाऊया, बघूया.
भवानी मंडपमधून दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे देवपूजा करून आता पेटपूजा करायला. बघू कुठलं जवळचं हॉस्पिटल काय बोलतो जवळचं हॉटेल कुठलं मिळतं आहे बघूया. तिथे आम्ही आता जेवायला जाऊ. दुपारचे 2 वाजलेत आणि पोटात बरेच पक्षी प्राणी ओरडायला लागलेत. चला. Many hours later. तर दुपारी महालक्ष्मी दर्शन आणि भवानी मंडपचं दर्शन झाल्यावर आम्ही निघालो आता लोकलमध्ये साईट सीन करण्यासाठी किंवा शॉपिंग करण्यासाठी. म्हणून दुपारी एवढं ऊन होतं की आम्ही परत बाहेर पडलोच नाही. आणि बासुरी प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो. लोकेशन तर मी मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही चेक करू शकता. प्युअर व्हेजसाठी चांगलं आहे, चांगलं क्वालिटीचं फूड आणि क्वांटिटीमध्ये येतं आणि चार्जेसला नॉमिनल आहेत. आणि ही गावाकडची लाल परी हे जे मॉडेल आहे जे आपल्याला मुंबईमध्ये दिसत नाही. चला आता करूया शॉपिंग, बघूया काय काय घ्यायचं. चला बाय. ही आहे कोल्हापूरची महालक्ष्मी धर्मशाळा प्रसिद्ध. मी लहान असताना दरवर्षी इथेच थांबायचो, पण आता एवढी फुल असतं की मिळत नाही आणि गाडीची पार्किंग नाही, त्यामुळे दुसरीकडे राहायला जातो. आणि हे आमचे ठरलेले चहावाले. संध्याकाळ झाली धर्मशाळेतून निघताना इथे चहा नक्की घ्यायचो आणि मग दर्शनाला किंवा फिरायला जायचो. तर घेऊया चहा आणि बघूया. शॉपिंग करून आता आम्ही निघालो रंकाळ्याला पेटपूजा करायला. तिकडे जाऊया. तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. ते पुरी पाणीपुरी डोसा अनेक गोष्टी मिळतात. सो आम्ही नॉर्मल जेवणाच्या ऐवजी असं काहीसं खाण्याचा प्लॅन केला आहे. त्यासाठी चाललो रंकाळा तलाव. चला बघूया तिकडे आता काय काय खायला मिळतं आपल्याला. आलो आहे रंकाळा तलाव, पण इथे रंकाळा तलावाचं मेंटेनन्स वर्क चाललं आहे, त्याच्यामुळे सगळ्या लाईट्स बंद आहे, अंधार आहे. चला पुढे जी लाईट दिसते तिथे मिळेल आपल्याला खायच्या गोष्टी. आणि तलावात मध्येच एका ठिकाणी हे महादेव मंदिर आहे. चप्पल. चला डोकं टेकून आम्ही निघालो. पुढे जो रायटिंग आपल्याला दिसते तिथेच जायचं आपल्याला. खायच्या गोष्टी वगैरे तिथेच मिळणार आहेत. ती फेमस भेळ वगैरे आहे, मिसळपाव आहे, डोसा आहे. एक प्रकारचं जसं आपल्या समुद्रावर समुद्रकिनारी जे चौपाटीच्या किनारी जसं मिळतं खायची सोय असते नाश्त्याची, त्याचप्रकारे इथे सुद्धा आहे. तर तेच आता करायला जाऊया. बघूया काय काय मिळते, काय काय मी खातो. असं आहे तलाव. अंधारात तर काही दिसणार नाही. चला जाऊया त्या दुकानात आणि बघूया काय खायचं आहे ते. इकडे आहेत सर्व दुकानं. आईस्क्रीम पार्लर, चायनीज, डोसा सर्व मिळेल. पण पुढे जे आहे मेन खेळायचं ठिकाण देखील आहे. तर बघूया आपल्यासोबत आहेत चिल्लर पार्टी, त्यांचं काय खेळायचा मूड होतो आहे. थोडा वेळ खेळूया आणि मग बघू काय खायचं आपल्याला.
काय करते गोजुरी? ते ना ॲक्च्युली गुरुकुलवर फिरायचं असतं तरी मला आजपर्यंत नाही जमलं. फायनली आता जमलंय. दाखव एकदा करून. बेटा नाच के दिखाओ. मदारीचा खेळ चाललोय इकडे. चला बस एवढंच तिकडेचे पैसे होते बस. आणि वरती सर्वात टॉपला दिसतोय माकड एक. कसं वाटतंय? आज कधी खेळली होती? माहित नाही. कसं वाटतं एवढ्या खूप बरं. डायरेक्ट मधून खाली आहे. इथून पाय ठेवून येतो. डायरेक्ट ग्राउंड. आणि बघू शकता चॅलेंज जिंकली मी खाली आली आहे. फक्त एकदा आतमध्ये अडकली की मी येते माझी चप्पल बाहेर. शाबाश. खूप वर्षांनी या धोक्यांच्या मला बोलायचंय की मला तुमची आठवण आली. जरी मला एवढं काही आठवण जेवढ्या पण आठवणी आहेत तेवढ्यांची मला खूप आठवण आली. मला काही नाही बोलायचंय. डोक्यात कोंबून बसलेले व्यक्ती कसे दिसतात असेल तर इथं बघू. अरे ते पाय कोण मामी नुसतं बॉडी हॅलो मामी. हे बघा मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगते. जर तुमचा पाय खाली पोहोचत नसेल डोक्यात काय करायचं? जर तुमचे पाय खाली जरी पोहोचत नसतील ना तरी नुसतं पाय हलवा आणि तुमची अपर बॉडी हलवा. डोक्याची स्पीड ऑटोमॅटिकली वाढवा. ओके चालेल.
पोटभर भेळ खाल्ल्यानंतर आता आम्ही निघालो आईस्क्रीम खाण्यासाठी. तर रंकाळ्याच्या समोरच आरवी क्रीम अँड कोन्स आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम मिळते. तर आता तिथे आईस्क्रीमचा आस्वाद घेऊया आणि भेटूया आपण. चला तर. कोल्हापूर यात्रेचा ब्लॉग इथेच संपलेला आहे, कारण यापुढे जो तिसरा दिवस होता तो आमचा रिटर्न जर्नीचा होता, जो मी शूट केला नाही आहे. तर आतापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि यापुढेही आपण असे प्रवासाचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, असं तुम्हाला नोटिफिकेशन. चला भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.